आझाद मैदानामध्ये 5000 लोकांची मर्यादा ओलांडल्यानं सदावर्तेंची जरांगेंच्या विरोधात तक्रार। जरांगेंसह त्यांना समर्थन देणाऱ्या उद्धव ठाकरे, बजरंग सोनवणे, क्षीरसागरांसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। राधाकृष्ण विखे पाटील मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनाबाबत विखे पाटील फडणवीसांना भेटणार। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंसोबत आजच चर्चा करण्याची शक्यता। न्यायासाठी मराठे मुंबईत नाही तर सुरत, गुवाहाटीला जाणार का? शेड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी। आम्ही बैठकांना बोलावलं तेव्हा का नाही आलात? ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाहीत। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। सरकारनं ठाम भूमिका घेण्याची वेळ, प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। जरांगेंच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न। अजित पवारांचे आमदार खासदारही सामील। लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा। मुसळधार पावसानंतर आझाद मैदानावर चिखलाचं साम्राज्य। मात्र पावसातही मराठा आंदोलकांचा उत्साह कायम। आरक्षणाशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांचा निर्धार। राज्यातील कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव मुंबईत। फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या सूचना।